नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी मागच्या अनेक वर्षांपासून होते, मात्र अद्यापपर्यंत नाव दिलं गेलेलं नाहीये। याच अनुषंगाने आज सकाळी संसदेमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या खासदारांनी आंदोलन केली होती। बाळेमामा म्हात्रे ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केली ते स्वतः माझ्यासोबत आहेत। मामा, घोषणा देखील दिल्या तुम्ही दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं। आज सकाळी प्रवेशद्वारापाशी महाविकास आघाडीच्या वतीनं जवळजवळ सर्वच खासदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे, गेल्या 11 वर्षापासून स्थानिक भूमिपुत्र हे या मागणीसाठी संघर्ष करत आहेत आणि खास करून 2022ला महाराष्ट्रातील विधानसभा असेल, विधान परिषद असेल, दोन्ही सभागृहाने एकमताने ठराव घेऊन आणि दिबा पाटलांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। पण तरीसुद्धा गेल्या 3 वर्षापासून हा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे आणि म्हणून त्या विषयावर लवकरात लवकर निर्णय व्हावा या मागणीसाठी आज आम्ही मागणी केली आणि निदर्शनं केली। तुम्ही मागणी करताय दिबा पाटलांचं नाव देण्याचं, पण अबू आझमी जे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की छत्रपती शाहू महाराजांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली। बा, छत्रपती शाहू महाराजांचा आदर आम्हीही करतो, आम्ही त्यांच्या विचाराचे आहोत, परंतु अबू आझमींनी हा नवीन वादग्रस्त मुद्दा उपस्थित करू नये। माझी त्यांना विनंती आहे की असं काही करायचं असेल तर तुम्ही आझमगडला एखाद काय बनत असेल तर तिथं तुम्ही बोललेलं बरं आहे, इकडं बोलण्यापेक्षा। जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्यासाठी अशी विधानं केली जात आहेत, ते वादग्रस्तच आहेत, त्याच्यामुळे हे सगळं जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतात। परंतु ठीक आहे, माझी त्यांना विनंती आहे की असे उपद्व्याप किंवा असे वादग्रस्त विधानं करू नये। अबू आझमींनी आज जरी असं विधान केलं तर मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच पक्षांची मागणी, कारण मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला आले होते तेव्हाही मागणी केली होती स्पष्टपणे की दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रक्रिया पूर्ण झाली, आम्ही त्यांचंच नाव देऊ, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये दिबा पाटील आहेत असं मुख्यमंत्री म्हणतात। पण असं असताना नावाचा नेमकं वेळ का लागतोय एवढा? बघा, मुख्यमंत्री महोदय बोलले ते खरं आहे, दोन्ही सभागृहांनी एकमताने स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला आहे। पण केंद्र सरकारकडून त्या प्रस्तावाला उशीर का होतो याचं अजूनही कारण कळलेलं नाही। ते गुलदस्त्यात आहे, पण का आहे गुलदस्त्यात हे अजूनही मला काही कळत नाही। मामा, दोन्हीकडे एकाच विचाराचं सरकार आहे, मग मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे चौकशी केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला की नेमकं नाव का दिलं जात नाही? आता बघूया ना, मला वाटतं येत्या शुक्रवारी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांची पण भेट घेणार आहे, बरोबर आहे, आणि बहुतेक केंद्रीय मंत्री महोदय नायडू साहेब भेटले, त्यांचीही भेट घेणार आहे। त्यांची माझी भेट होऊ शकली नाही। मुरलीधर मोहोळ साहेबांची भेटली, जे राज्यमंत्री आहेत, आणि त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्हली आमचा विचार चालू आहे, परंतु उशीर का होतो, कॅबिनेटमध्ये का येत नाही, ह्या गोष्टीचं उत्तर अजूनही त्यांच्याकडे सुद्धा नाही। शेवटचा प्रश्न विचारतो मामा, या अनुषंगाने तुम्ही काही पंतप्रधानांची वगैरे भेट घेणार आहात का? कारण सकाळी तुमच्यासोबत सुप्रिया सुळे होत्या, इतरही सगळे खासदार, सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे खासदार होते, तुम्ही पंतप्रधानांची भेट घेणार आहात आणखी मागणी करणार आहात? नाही, अगोदर बघा, आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की 2 ते 2.5 महिन्यात, 2 महिने होऊन गेले, 2.5 महिन्याला अजून वेळ आहे, तर मी त्यांना पहिले भेटणार आहे, त्यांच्याकडे ही मागणीची पूर्तता करावी म्हणून आग्रह धरणार आहे। त्याच्यानंतर नायडू साहेबांना भेटणार आहे आणि इथं शक्य नाही झालं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही भेटणार। अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडनं दिलेला शब्द पाळला जाईल? त्यांच्या बोलण्यातून तर अपेक्षा करू शकतो, एवढं नक्की आहे। हे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे खासदार बाळेमामा म्हात्रे होते, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली की अबू आझमी यांनी अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करू नयेत। छत्रपती शाहू महाराज आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, पण अबू आझमींना जर असंच काही नाव द्यायचं असेल तर त्यांनी आझमगड सारख्या ठिकाणी जाऊन तशी नावं द्यावी अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत असतानाच लवकरात लवकर केंद्र सरकारनं दिबा पाटील यांच्या नावाचा विषय मार्गी लावावा अशा पद्धती देखील मागणी केंद्राकडे खासदार बाळेमामा म्हात्रे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।